Good morning, friends. Today we are going to deal with the remaining part of English workshop and language study. We have seen the part English workshop up to page number 98. Now see page number 99. Part B. Go through the points given below, showing Mina's encounter with the beggar that transformed her completely. खरी तुम्हाला मीनाची त्या भिकाऱ्याच्या त्या प्रसंगाशी जी अचानक गाठ पडली होती त्याविषयीचे पॉइंट दिलेले आहेत. द सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स आर जम्बल्ड अप, पण ती गाठ पडली त्यानंतर काय झालं, त्या सगळ्या प्रसंगांचा क्रम इथं चुकीचा गेला आहे. मग पहिल्यांदा कुठला प्रसंग घडला त्याला एक क्रमांक दिला त्याच्या डोक्यावर. अरेंज द इव्हेंट्स अकॉर्डिंगचं स्पेलिंग तुम्ही चुकलं करेक्ट करून घ्या. ACCORDING अकॉर्डिंग टू द ऑकरन्स. आणि इथं ऑकरन्सचं पण स्पेलिंग चुकलं. जिथं पुस्तकामध्ये ऑकरन्स हा शब्द आला आहे OCCURENCE आला आहे, पण तसं नसून ते काय आहे OCCURANCE आहे. हे लक्षात असू. अरेंज द इव्हेंट्स अकॉर्डिंग टू द ऑकरन्स. मग स्टोरीमध्ये ते सगळे प्रसंग जसे आढळतात त्या क्रमाने लिहा. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, फिल इन द नंबर ॲज पर सिक्वेन्स. मग तुम्ही सिक्वेन्सेस वाचा आणि त्याला क्रम द्या पटपट. बघा, आय सॉ फ्रॉम द विंडो द बेगर अँड द यंग गर्ल प्लेइंग ऑन द रोड. त्यानंतर काय असेल तर दुसऱ्या रोमध्ये खालचा दे एन्जॉयड प्लेइंग इन द रेन ॲज इफ दे वेअर इन पॅराडाइज, याला दुसरा क्रमांक जाईल. तिसरा क्रमांक काय असेल त्याच्या पुढचंच लास्टचं ॲरो. ऑन सीइंग देम सो व्हेरी हॅपी आय फेल्ट अशेम्ड झाले तर आय फेल्ट, तिथलं हे आर्टिकल काढून टाका. आय फेल्ट अशेम्ड ऑफ माय सेल्फ, याला तिसरा क्रमांक येईल. नंतर चौथा क्रमांक येईल त्याच्या डोक्यावरच आय डिसाइडेड टू चेंज युझिंग द बेगर ॲज रोल मॉडेल. ठीक आहे. आणि पाचवा क्रमांक येईल इट टूक 2 years टू पुट द चेंज इन टू इट. हाऊ डिड द बेगर चेंज मीनाज ॲटिट्यूड टुवर्ड्स लाईफ? राईट इट डाऊन इन 5 to 6 lines. वन इज डन फॉर इट. त्या भिकाऱ्यानं मीनाच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलला त्याविषयी तुम्ही 5 ते 6 ओळी लिहिल्यात. एक तुमच्यासाठी करून दिले त्यांनी. तुम्ही धड्याचा आधार घेऊन ते ज्या गोष्टींनी मीनाच्या जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्या गोष्टींचा उल्लेख इथं एका वाक्यात उरलेल्या 5 पॉईंटमध्ये करा. समराइज द स्टोरी विथ द हेल्प ऑफ द पॉईंट्स गिवन बिलो. नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. इथं पॉईंट्स दिले आहेत. मीनाज इनिशियल ॲटिट्यूड म्हणजे मीनाचा सुरुवातीचा दृष्टिकोन कसा होता. मीनाज मीटिंग विथ सुधामूर्ती इन मुंबई. मीना सुधामूर्तीला मुंबईमध्ये भेटली तो प्रसंग. बेगर्स इन्सिडंट भिकाऱ्याचा प्रसंग आणि चेंज इन ॲटिट्यूड या मुद्द्यांचा वापर करून तुम्ही या स्टोरीची समरी लिहायची. समरी मेकर. मग समरी लिहित असताना काय केलं पाहिजे आणि काय केलं नाही पाहिजे, काय करावं आणि काय करू नये. तर डूजमध्ये बघा काय करावं. यूज इम्पॉर्टंट रिलेव्हंट पॉईंट्स, इन्सिडंट्स, इव्हेंट्स, शॉर्ट फॉर्म्स ऑफ द टेक्स्ट. मग समरी लिहित असताना जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, संबंधित मुद्दे आहेत, प्रसंग आहेत, घटना आहेत ते छोट्या कमी मजकुरामध्ये लिहायचे. मेक अ पॅराग्राफ कंटेनिंग द मेसेज, थीम इट्सेट्रा. मग त्यातून जो संदेश देण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे तो संदेश, तो विषय असणारा एक परिच्छेद लिहायचा. एकच परिच्छेद लिहायचा. यूज अ ओन लँग्वेज टेकिंग हेल्प ऑफ द सेंटेन्सेस इन अ टॉपिक अँड कीवर्ड्स. धड्यामध्ये जी वाक्य आलेत ती वाक्य सांगण्यासाठी
आपण स्वतःचे शब्द वापरायचे, धड्यातले शब्द किंवा त्या टॉपिकमध्ये आलेले शब्द वापरायचे नाहीत. आणि म्हणजे धड्याशी संबंधित त्या स्टोरीमध्ये जे शब्द आले त्यांच्याशी संबंधित दुसरे शब्द स्वतःचे वापरायचे आपल्या भाषेत. आपल्या भाषेतले म्हणजे मराठीतले नव्हे. त्यासाठी आपला दुसरा इंग्रजी शब्द असेल तर तो लिहायचा. काय करू नका. सिलेक्ट इरिलेव्हंट लेस इम्पॉर्टंट पॉईंट्स, इन्सिडंट्स, इव्हेंट्स. फारसे संबंधित नसलेले कमी महत्त्वाचे मुद्दे किंवा प्रसंग किंवा घटना घ्यायच्याच नाही. हे घेणं म्हणजे हे करू नका. एक्सीड द वर्ड लिमिट. शब्दमर्यादाच्या पुढं जाऊन लिहिणं हे करू नका. रिप्रोड्यूस कॉपी द टेक्स्ट. आणि तो मजकूर जसा आहे तसा उतरून काढणं हे करू नका. आणि नंतर पुढची ॲक्टिव्हिटी आहे राईट द अबाउट समरी. ती समरी लिहिल्यानंतर ती समरी एका बाजूला ठेवायची. राईट द अबाउट समरी मेकिंग मीना द नॅरेटिव्ह. मग आता ती कथा मीना स्वतः सांगते अशा पद्धतीने लिहायची. मग जिथं बिगिन विथ आय वर्क इन बेंगलोर इन LIC, सुधा वॉज माय फ्रेंड. आता ही कथा लिहिली सुधानी, पण आता ही कथा मीना लिहिते असं लिहायचं. त्या समरीचाच वापर करू. आणि मग मीना ही नॅरेटर आहे असं समजून तुमची मीनानं सांगितलेली ती गोष्ट तयार होते. प्रोजेक्ट विषय सोडून त्या प्रोजेक्टचा ग्रुपचा भाग आहे तो, त्यामुळे आपण ग्रुप करू शकत नाही. पुन्हा पाहूया. आता लँग्वेज स्टडीकडे या. पेज नंबर 100 वर. पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. पंक्च्युएशन करत असताना पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस म्हणजे खालील वाक्यामध्ये योग्य विरामचिन्हाचा वापर करून वाक्य पुन्हा लिहा. विरामचिन्हाचा वापर. ती वाक्ये मी इथं फळ्यावर लिहिली. आता पहा, पंक्च्युएशनसाठी दिलेली वाक्य सर्वसाधारणपणे डायरेक्ट स्पीचची असतात. मग डायरेक्ट स्पीच म्हटलं की त्यामध्ये काय असतं? बोलणाऱ्या व्यक्तीचा उल्लेख. शी सेड, शी टोल्ड, शी आस्क्ड यासारखे शब्द वाक्याच्या सुरुवातीला किंवा शेवटी येतात. मग अशा वेळेस शी सेड, ही सेड, रमेश सेड हे जे शब्द आहेत त्याला इन्व्हर्टेड कॉमा करायचा नाही. जर तो शब्द आता बघा या पहिलं वाक्य बघा. डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु आय आस्क्ड. आता हे वाक्य कुणीतरी म्हटलेलं आहे. कुणी म्हटलं तर आय आस्क्ड हे शेवटी आहे, हे का नाही. आणि डायरेक्ट स्पीचमधलं वाक्य इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये लिहिण्याची पद्धत असते. मग हे वाक्य आपण अशा पद्धतीने लिहू शकतो. आणि दुसरी गोष्ट, विरामचिन्हाचा तर योग्य त्या ठिकाणी वापर करायचाच आहे, पण आवश्यक त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्सचा सुद्धा वापर करायचा आहे. पहिल्यांदा यातलं बोललेलं वाक्य कोणतं आहे? डिड यू गिव्ह एनी गुरुदक्षिणा टू युअर गुरु. हे बोललेलं वाक्य आहे. त्याला आपल्याला इन्व्हर्टेड कॉमा ठेवायचे म्हणून सुरुवातीलाच इन्व्हर्टेड कॉमा. इन्व्हर्टेड कॉमामधील पहिलं अक्षर नेहमीच कॅपिटल असतं. त्यामुळं डीडचं डी कॅपिटली DID. पुढचं वाक्य बघा, कुठपर्यंत बदल होत नाही. डिड यू गिव्ह एनी. आता गुरुदक्षिणा. आता गुरुदक्षिणा हा शब्द नाम आहे आणि गुरुला आपण ग्रेट मानतोच, म्हणून गुरुचं जी कॅपिटल पाहिजे. गुरुदक्षिणा हे विशेष नामासारखं वापरलं जातं म्हणून. टू युअर. पुन्हा गुरुचं जी कॅपिटल घ्यायचं. आता बोललेला भाग संपला म्हणून इन्व्हर्टेड कॉमा करायचा. सॉरी, आता हे वाक्य जे आहे ते वर्बल क्वेश्चन आहे. डीड या हेल्पिंग वर्बनं हे वाक्य सुरू झालं, त्यामुळे हे वर्बल क्वेश्चन आहे म्हणून शेवटी वाक्याच्या शेवटी काय येणार आहे? क्वेश्चन मार्क. पुन्हा इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट करायचा.
आणि नंतर पुढं आय वाक्यात कुठेही आलं तरी ते कॅपिटल असतं. आय म्हणजे मी. आय आस्क्ड. कळालं? पुढचं वाक्य. नो देर इजंट एनीवन लाईक दॅट शी सेड. इथं पण तसंच आहे. शी सेड शेवटी आले म्हणजे अगोदरचा भाग हा बोललेला भाग आहे, त्यामुळे ते उत्तर कसं होईल? इन्व्हर्टेड कॉमा स्टार, पहिला अक्षर कॅपिटल नो. आता नो देअर असं कधी वाचलं जात नसतं. नो नंतर थोडासा पॉज असतो, इथं कॉमा येईल. देअर आहे तसंच. आता इजंट हे कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म आहे, इज आणि नॉटचं, त्यामुळं कॉन्ट्रॅक्टेड फॉर्म लिहिताना कसं लिहावं? इज नॉटचं एन आणि ओचा लोक कोणती तयार पासून येतं? इजंट. anyone like that. इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट. वाक्य संपलेलं आहे पण फुल स्टॉप देता येत नाही, तर तिथे कॉमा द्यायचा. शी सेड. समजलं? ठीक. नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ॲड अ सफिक्स टू द फॉलोइंग वर्ड्स अँड मेक नाउन्स. या ठिकाणी तुम्हाला 8 शब्द दिले. त्या 8 शब्दामध्ये सफिक्स आणि प्रिफिक्स तुम्हाला माहिती आहे. प्रिफिक्स म्हणजे शब्दाच्या अगोदर काही अक्षरं जोडली जातात, त्याला प्रिफिक्स म्हणतात. प्री म्हणजे आधी, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर काही अक्षरं जोडली जातात, त्याला सफिक्स म्हणतात. मराठीमध्ये त्याला आपण उपसर्ग प्रिफिक्सला आणि सफिक्सला प्रत्यय असं म्हणत असतो. या ठिकाणी काही जे शब्द दिलेत त्यातले काही शब्द ॲडजेक्टिव्ह आहेत, काही शब्द वर्ब आहेत. पहिला शब्द काइट ॲडजेक्टिव्ह आहे. या ॲडजेक्टिव्हला नाउन तयार करायचं असेल तर आपल्याला या ॲडजेक्टिव्हमध्ये NESS नेस, काइंडनेस, नेस हा प्रत्यय लावेल आणि त्याचं नाव तयार होईल काइंडनेस. ॲडजेक्टिव्ह आहे हॅपी. हॅपीमध्ये सुद्धा NESS प्रत्यय लागून त्याचं नाव तयार होतं आणि हे नाव तयार होताना नेस प्रत्यय लागताना त्याच्या अगोदर जे वाय आहे त्याच्या जागी आय येते. तिसरा शब्द आहे इग्नोर. हे वर्ब आहे. याच्यामध्ये इग्नोरचं नाव नसतं, इग्नोरन्स. आणि ते कसं प्रत्यय लागेल? इग्नोरमधनं शेवटचंही निघून जातं आणि ANC प्रत्यय लागतो. तसंच पुढचं पण क्रियापद आहे ॲश्युअर. इथं पण तसंच ANC प्रत्यय लागेल, शेवटचंही निघून जाईल, ANC प्रत्यय लागेल, ॲश्युअरन्स. ठीक आहे. त्यानंतर क्रियापदाला इमॅजिन. इमॅजिनमध्ये TI प्रत्यय लागतो पण, आणि त्याचं नाव तयार होतं, पण शेवटचं जे ई आहे त्याच्या जागी ए येतं. इमॅजिनेशन म्हणजे प्रत्यय काय लागेल? TI पण ईच्या जागी ए हे अक्षर आहे. पुढचा शब्द आहे डेप्यूट. हे पण वर्बच आहे. डेप्यूट म्हणजे डेप्यूट या वर्बला सुद्धा TI प्रत्यय लागतो. इथं पण तोच बदल होतो. ईच्या जागेवर ए येतं आणि त्याचं नाव तयार होतं डेप्युटेशन. पुढचं वर्ब आहे मॅनेज. मॅनेज या क्रियापदामध्ये MENT प्रत्यय लागून त्याचं नाव तयार होतं आणि त्याचं स्पेलिंग डायरेक्ट MANAGEMENT मॅनेजमेंट. ठीक. आणि शेवटचा शब्द आहे ॲसेस. यामध्ये सुद्धा MENT प्रत्यय लागतो, डायरेक्टली प्रत्यय लागतो ASSESSMENT ॲसेसमेंट. पार्ट सेकंडमधील बी मध्ये तुम्हाला एक शब्द दिला आहे पेसिमिस्टिक. त्याचा वापर करायचा. त्या शब्दामध्ये जी अक्षरं आहेत
त्या अक्षरांचा वापर करायचा आणि कमीत कमी 3 अक्षरं घेऊन 4 शब्द तयार करायचे. मी तुमच्यासाठी 2 शब्द सांगतो, बाकी शब्द तुम्ही करा. पहिला शब्द SIN, दुसरा शब्द मिस्ट, तिसरा आणि चौथा तुम्ही करायचा. आणि तिसरी जी ॲक्टिव्हिटी आहे चेंज इंटू इनडायरेक्ट स्पीच. इथं वेगवेगळ्या प्रकारची वाक्य दिली आहेत, म्हणजे स्टेटमेंट दिले, इन्व्हर्टेड कॉमर्समधली वाक्य जशी असतात त्यानुसार त्याचे इनडायरेक्ट करण्याचे नियम बदलत राहतात. म्हणून आपण डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचची वाक्य स्वतंत्रपणे अभ्यास करावं. त्यावेळेस ही वाक्य पण तुम्हाला घेतली जातील. तर उद्याच्या तासाला आपण डायरेक्ट अँड इनडायरेक्ट स्पीच, स्टेटमेंट, इंटरॉगेटिव्ह सेंटेन्स, इम्परेटिव्ह सेंटेन्स अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्स यांचं इनडायरेक्ट कसं करायचं हे आपण उद्याच्यापासूनच्या व्हिडिओमध्ये पाहू. तोपर्यंत थँक्यू.